तुम्ही म्हणत असाल मनीषांना तुम्ही कुठं चालले, एवढं मोठं हत्ती आणि असल्या रस्त्याने कुठं चालले. तुम्हाला सांगण्याचा माझा उद्देश आहे आणि मला आता सांगून काय गाजावाजा करायचं नाही. तुम्हाला एक सांगतो, भगवान श्री श्री शिवशंकर आणि त्यांच्या अर्धांगिनी पार्वती देवी आणि त्यांचे पुत्र श्री गणेश यांचा मला रात्री 12-1 सुमारा फोन झाला. ते म्हणाले, मनीषानंद बाबा तुम्ही जर आम्हाला भेटलात तर नंद बाबा आम्हाला आनंद आहे. मी म्हटलं बोला शंकर. ते म्हणले तुम्ही मला कुठं भेटू शकतात. तर तुम्हाला माहीत आहे शंकर सध्या वास्तव भारतामध्ये एकाच ठिकाणी करतात, ते म्हणजे केदारधाम. लोक बीडमधून ते अखंड महाराष्ट्रातून अखंड दोन हातांनी चाला, दोन हातांनी. अखंड भारतातून फक्त भेटण्यासाठी याच गोष्टीसाठी येतात की बाबा असं काय आहे, काय विषय आहे बाबा. तिकडे भेटण्यासाठी जातात बर्फात. 11 किलोमीटर पर्वत चढतात, 20 किलोमीटर ट्रॅफिक मधून जातात. शंकर भगवानचा मला फोन आला. ते मला म्हणाले की बाबा तुम्हाला भेटण्यासाठी माझी इच्छा झाली आहे. तुम्ही जर मला भेटलात नंद बाबा तर मला होईल आनंद. हो मी म्हटलो हो बाबा कीर्तन ढुंगणात कोण चुकीच बोलला का. कट करू. 6 धुतल्यानंतर साधू म्हणतात. नाही मला शिवशंकर म्हणाले. 6 धुतल्यानंतर साधू म्हणतात. अहो 10 धुतल्यानंतर तुम्ही नंद म्हणलात, आम्हाला तुम्हाला भेटल्यानंतर होणारे आनंद. हे शंकर शिव भगवानांचे हे वाक्य माझ्या कानावर पडल्यावर मी असा भाऊ मी 2 मिनिटं विचार केला. अरे ज्यानं ही सृष्टी निर्माण केली तो आपल्याला भेटण्यासाठी एवढा इच्छुक आहे, तर मग आपण त्या अशा शिवशंकराला का भेटू नये. म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि ते म्हणाले नंद बाबा तुम्हाला भेटल्यानंतर आम्हाला आनंद होणार आहे. मग तुमच्या घरापासून नाही तुम्ही ज्या ठिकाणी वास्तव करता, ज्या ठिकाणी तुम्ही भक्तगण सुधारण्यासाठी जन्म घेतला आहे, त्याच ठिकाणापासून काही मैलावर मैल म्हणतात ते मैल म्हणतात आणि आपण त्या ठिकाणाला आपण किलोमीटर म्हणतो. त्यांनी मला सांगितलं 3.5 मैलावर मी तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे. मी म्हणाले बाबा तुम्ही ते ठिकाण मी तुमच्यासाठी 350 मैलावर भेटायला यायला तयार आहे. तुम्ही माझे गुरुबंधू आहात. त्यावर बाबा म्हणाले अरे लोक माझा येतात भेटीला बाबा केदारनाथ बोलून. काही लोक मला चिलमीच्या धुरात बघतात, परंतु मी तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही मला भेटण्यासाठी येऊ नका. या जगाचा पोशिंदा, या जगाचा नंद म्हणजेच मनीषा नंद बाबा तुम्हाला भेटण्यासाठी 3.5 मैलावर म्हणजे 3.5 पावलं टाकून आहेत. मग मी एकटा निघालो, पण बाबा म्हणाले बाबांचा आशीर्वाद माझ्या सोबत होता. बाबाने स्वतः मागे मोबाईल धरला. बाबा स्वतः शूट करतायत. सांगण्याचा उद्देश एवढाच, मी मोठा नाहीये. माझ्या मागं जनसमुदाय भक्त समुदाय आहे. प्रेमानंद असेल माझा दोस्त, असे अनेक आनंद असतील. खूप आनंद आहे त्या भारतात. या आनंदानेच त्या आनंदाची उत्पत्ती केली आहे. हे आज ते विसरत आहेत. तुम्हाला माझ्या शिव आणि माझ्या भेटीचं रहस्य मी नंतरच्या व्हिडिओत सांगेल. तोपर्यंत नंदाचा महाआनंद, तोच आनंद म्हणजे मनीषा. रामकृष्ण.